लग्नाला येऊन सुद्धा मला लग्न अटेंड करता आलं नाही. रात्री 3 वाजता झोपलो आणि सकाळी उठल्या-उठल्या आम्ही सगळेजण रेडी झालो, कारण की लग्नाचा मुहूर्त होता सकाळी 11 वाजताचा. मग आम्ही सगळेजण निघालो नवरदेवाची वरात अटेंड करायला आणि सगळेजण इतके एक्साइटेड होते. पण इतकं जास्त ऊन असल्यामुळे वरातीतच ते मस्त आईस्क्रीम आणि थंडगार पाणी सगळ्यांना देत होते. पण स्नोई थोडी परेशान होत होती, म्हणून तिला घेऊन मी मंडपात जाऊन बसली. मग बाकी सगळेजण आले. आम्ही छानसा फोटोशूट केला. पण एक प्रॉब्लेम अशी झाली, की त्या दिवशी लग्नाचा खूप मोठा मुहूर्त होता आणि पंडितजी 11 वाजताच्या ऐवजी दुपारी 3 वाजता आले आणि तोपर्यंत स्नोई झोपून गेली, म्हणून मी तिला रूममध्येच घेऊन बसली होती. आणि मग झाली रिसेप्शनची वेळ. नवरदेव-नवरी परत रेडी झाले फॉर वन फायनल टाईम. दे गॉट ड्रेस्ड रिअली ब्युटिफुली. मस्त फायर क्रॅकर्सचा एक छानसा शो झाला. आम्ही स्टेजवर जाऊन त्यांना भेटलो, छान-छान फोटोज काढले. आम्ही सुद्धा आमचा एक छानसा फोटोशूट केला आणि त्यानंतर एन्जॉय केलं तिथलं अमेझिंग फूड. पण आम्ही सगळ्यांनी पोटात थोडीफार जागा ठेवली होती, कारण आमचा प्लॅन होता सराफा मार्केटला व्हिजिट करण्याचा. तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार की मी तिथे काय-काय खाल्लं. तर भेटूया पुढच्या मिनी व्लॉगमध्ये.